असंच नदीकाठी आपलं घर असायला पाहिजे. असं झुळझुळ वाहणारं पाणी, पुढं अंगण, अंगणात मोठी बाग. मी बॅग घेऊन जाईन. मी बॅग घेऊन जाईन बँड बजा वरात मध्ये कामाला. तू बागेत वाट बघत उभी असशील. मी तुझ्यासाठी स्वयंपाक करेन. येतो मी ना रोज आहेर जिंकून परत येतो. मी तुझी दारात वाट बघत उभी राहीन. खरंच? असं का बघतोस माझ्याकडे? तुला आवडत नाही का मी बघितलेलं? मी कुठे म्हणलं मला नाही आवडत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू. अरे पुष्कराज, ही कोण आहे? आर्ची आर्ची. तरीच बाहेर कोणीतरी प्रिन्स नावाचा दादा आलाय. अरे हा प्रिन्स ना मला कल्पनेत सुद्धा परशा बनवू देत नाही. पुष्कराज, आपण इथे तुझ्या कल्पनेतला परशा बनण्यासाठी नाही आलेलो. ज्यांच्या कल्पना सत्यात उतरणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी आलोय ना. ठीक आहे, मी हिला इकडे पार्क करतो आणि माझ्यातला स्पार्क दाखवतो. मग तिकडे जाऊया. हो, तर मंडळी चला आज पुन्हा एकदा वाजत गाजत करूया आहेरांची बरसात. सुरू करूया सगळ्यांचा लाडका कार्यक्रम बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई, तुम्ही मला स्वागत करूच दिलं नाही. तुम्हीच आलात, आता प्लीज स्थानापन्न हो. पुष्कराज, तू दरवेळेला म्हणतोस ना आपल्या कार्यक्रमात खेळ सांगताना की कसं खेळा तुम्ही ट्विस्ट आणलंय. हा, तसं आज मी एक फॉर्मॅट मध्येच ट्विस्ट आणलंय. काय? तू जेव्हा खेळ समजावून सांगशील ना पहिला, तेव्हा मी माझं ट्विस्ट सांगेन. अच्छा, हो. आता आपण जोड्यांना भेटूया. येस, नक्कीच. तर रेणुकाताई, मी स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळे इंजिनिअरिंग करता करता प्रेम झालेल्या अनेक जोड्या मी पाहिल्यात. हा, पण आज जी पहिली जोडी येणार आहे त्यांनी प्रेमातलं इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय आणि लग्नाची डिग्री मिळवणार आहेत. म्हणजे काय, कॉलेजची एंट्रन्स एक्झाम द्यायची तेव्हा त्यांनी एकमेकांबद्दलच्या इंटरेस्टची एक्झाम दिली. सबमिशन मध्ये असाइनमेंट सबमिट करावे लागतात, तसं त्यांनी एकमेकांना आपलं दिल, आपलं हृदय सबमिट केलं. प्रेमातील शेर, शायरी आणि कौतुकाचा वायवा पार केला. आणि आता कसारा वाया भांडूप ते इथे येत आहेत. स्वागत करूया भांडूपची प्रतीक्षा कुमकर आणि कसाऱ्याच्या रोहित सांगळे यांचं. स्वागत है, स्वागत है. क्या बात है, क्या बात है, क्या डांस किया है. तो राहुल, रोहित, ये अंजलि है या टीना है या कौन है ये? मेरे लिए तो अंजलि और टीना दोनों यही है. क्या बात है. बरं झालं, नाहीतर कुछ कुछ होता है असं म्हणायच्या ऐवजी कुछ कुछ होता है, कुछ कुछ होता है, कुछ कुछ होता है असं म्हणायला लागलं असतं. हा, तर मला सांगा, अंजलि आणि राहुल जसे भांडायचे तसं तुम्ही भांडता का? हो, म्हणजे त्याशिवाय होणारच नाही ना. कुछ कुछ होता है. भांडण असं आमच्यामध्ये असं कधी मोठं झालं नाही आणि ते अगदीच 2-3 तासापर्यंत चालतं, त्याच्या पुढे जात नाही. लहानसं असतं ते भांडण, लहानसं. पण मग तुमचं हे कसं झालं, स्टोरी सुरुवात कशी झाली स्टोरीची?
पहिला दिवस कॉलेजचा. मी सांगतो तो किस्सा असा आहे की फर्स्ट डे आम्ही प्रॅक्टिकल होतं आणि आमचा 5-6 जणांचा ग्रुप बनवला गेला. त्यात आम्ही दोघं एकत्र एका ग्रुपमध्ये. आणि मग नंतर कसं पूर्ण सेमिस्टर झाली तेव्हा आम्ही नॉर्मल असं हाय बाय टाईप्स होतो. आणि पूर्ण सेमिस्टर झाली तेव्हा रिझल्ट लागला सेमिस्टरचा आणि तेव्हा मी टॉप केला होता आणि हिला कमी मार्क पडले होते. तर मग नंतर ही खूप रडत होती त्या मोमेंटला. ही खूप रडत होते, मी बघितलं रडते. तर ते मी गेलो तिथे बोललो की कशा रडते, टेन्शन न घेऊ, आपण करूया अभ्यास आणि एकत्र टॉप करू असं. पण फॉर्च्युनेटली जेव्हा लास्ट इयर जेव्हा होतं तेव्हा लास्ट इयरला आम्ही दोघांनी टॉप केला आणि ती फर्स्ट आलेली आणि मी सेकंड. रेणुकाताई, मी असं ऐकलंय की हे अभ्यास फोनवर करायचे. ते ऍक्च्युली फोन, आता एवढं मोठं बुक असायचं ते 5 दिवस असायचे तर आम्हाला पूर्ण बुक कव्हर करायचं असायचं. तर मग तेच की आम्ही एक एवढं पॅरेग्राफ इथपर्यंत गेलो, तेवढे पेज मी पाठ केले, तुझे पण कुठला पेज चालू आहे तुझा. मग असं आम्ही सिंक मध्ये राहायचो. मग एंडला कसं सगळ्यांचं दोघांचाही सगळा अभ्यास झालेला हवा असं तेवढंच चालायचं. पण आम्ही अभ्यासच केला. हो, अच्छा, अभ्यास केला. आता सांगायला लागते म्हणजे काय, ते तसं आहे ना, मी खूप शहाणा आहे, मी खूप शहाणा आहे. तुमचा जो हा अभ्यास आहे तो तुमच्या घरच्यांना माहितीये का, हे मला जाणून घ्यायचंय. स्वागत करूया कुमकर आणि सांगळे कुटुंबियांचं. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. प्रतीक्षा, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि रोहित तू तुझ्या. ओके. ह्या आमच्या आई म्हणजे लता सांगणे, माझ्या सासूबाई, आणि हे आमचे बाबा म्हणजे माझे सासरे राजेश सांगणे. नमस्कार, स्वागत आहे. ह्या माझ्या सासूबाई शालिनी कुमकर आणि हे माझे सासरे हरिभाऊ कुमकर. नमस्कार, स्वागत आहे वा तुमचं. वा, स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. पहिल्या राऊंडला सुरुवात होणारच आहे. प्लीज बसा. थँक्यू थँक्यू. रेणुकाताई, लव्ह मॅरेज मध्ये दोघांचे सूर जुळतात पण नंतर हळूहळू वाद होतात. तेव्हा मित्रमंडळी म्हणतात आता तुमच्यातले वाद मिटवा. बरोबर. पण अरेंज मॅरेज मध्ये प्रत्येकीलाच हवा असतो एक मितवा. वा वा. मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या अशाच एका मितवाच्या शोधात असलेल्या आपल्या एका मैत्रिणीला तिला हवा तसा जोडीदार मिळालाय आणि नवरा मिळण्याचा प्रश्न तिने मिटवलाय. स्वागत करूया पुण्याच्या धनश्री जाधव आणि ओंकार मोरे यांचं. खुणावती का खुणा माझे मला आले हसू. प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे भुक्याने तसे बोलणे. हो सुट दिला केव्हा उखाणे. ना त्याला काही नाव नसावे तुम्ही रे माझा मित्र. ना त्याचे काही बंधन व्हावे तुम्ही रे माझा मित्र. ना त्याला काही नाव नसावे तुम्ही रे माझा मित्र. ना त्याचे काही बंधन व्हावे तुम्ही रे माझा मित्र. स्वागत आहे धनश्री आणि ओंकार, स्वागत आहे. तर मला सांगा धनश्री, हा मितवा तुला कसा भेटला आणि तुझ्या आयुष्यातला प्रश्न कसा मिटला? ऍक्च्युली मी 2 वर्षापासून जोडीदाराच्या शोधात होते. त्यावेळी मग असंच आमच्या फॅमिली फ्रेंड्स थ्रू रेफरन्स मिळाला, म्हणजे ओळखीतच होतं. आणि मेन म्हणजे माझी आई आणि माझे सासरे रिलेटिव्ह आहेत ते बेसिकली. सो त्याच्यामुळे मग आम्हाला सुचवलं आणि त्याच्या थ्रू आम्ही मग पुढे गेलो. बरं 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 बरं. मग 2 वर्षांपासून तू जोडीदार शोधतेस. हा, म्हणजे भरपूर स्थळं वगैरे बघितली असतील, हो ना? खूप कार्यक्रम झाले असतील कांदेबाईचे. मला खूप इंटरेस्ट आहे. मला म्हणजे जाणून घ्यायचं असतं की इतके जेव्हा कार्यक्रम होतात ना, तेव्हा जर नकार द्यायचा असेल किंवा माहिती असेल
असेल की फोटोत बघितलंय ह्याला काही आपल्याला काही नको बाबा हा ना, तेव्हा मग असं काही होतं का म्हणजे पोह्यात मीठ जास्त घालायचं नाही किंवा चहाची पावडर घालायची नाही वगैरे? नाही नाही असं नाही तू कधीच बिलकुल केलं? नाही नाही बिलकुल नाही. अच्छा तू सगळंच एकदम छान हो हो केलं. प्रॉपर अरे पण ओके. हे जे काय कांदे पोहे वगैरे असं सगळं आहे ना की मुलीनीच हे सगळं करायचं असतं वगैरे, हे आता आधुनिकतेकडे आपण जायला पाहिजे आणि मुलांनी कांदे पोहेचा कार्यक्रम केला पाहिजे. कसं खूपच चांगला प्लॅन आहे तर ओंकार तू किती कांदे पोह्यांचा कार्यक्रम केलेस? माझा फर्स्टच होता आणि तोच फायनल होता. तू सांगितल्याप्रमाणे एक आधुनिक कांदे पोह्याचा कार्यक्रम आपण करूया, पण त्यासाठी लागतील यांचे फॅमिली मेंबर्स. बरोबर. त्यामुळे जोरदार टाळणी स्वागत करूया जाधव आणि मोरे कुटुंबियांचं. स्वागत आहे. धनश्री आणि ओंकार, ओळख करून द्या. हे माझे सासरे राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक, आणि ह्या माझ्या सासूबाई सौ मेघा मोरे. नमस्कार. या माझे सासूबाई सुनीता जाधव आणि हे मामा सासरे संदीप रोडे. नमस्कार, स्वागत आहे. तर इथे आम्ही आत्ता गप्पा मारत होतो बरं का धनश्रीची आई, की म्हणजे कांदेपोह्यांचा कार्यक्रम होत असतो, पण रेणुका त्यांनी एक आयडिया सुचवली आहे, म्हणजे आधुनिक कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे ज्याच्यामध्ये मुलाच्या घरी मुलगी गेली आहे आणि कांदेपोहे मुलांनी तयार केलेत. अरे वा, छानच आहे. ऐकणे छान कल्पना. आवडला? हो, अतिशय सुंदर आहे. तुम्हाला पण आवडलं ना? यांनी पण लगेच सगळ्या बायकांना आवडणारच आहे ते. येस येस. मग आपण बघूया जरा हा ट्विस्ट वाला कांदेपोह्यांचा कार्यक्रम. घर खूप छान आहे. हा, आणि घरात बघूया कसं काय आहे ते. मेन म्हणजे पोहे बघूया. ओंकार, कांदेपोहे केलेत त्यांनी. ओंकार, नाही 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 नाही, परत 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 जा, परत जा. जरा अशी लाजत वगैरे जरा परत ये जा. फार गुणी आहे बरं का ओंकार बाय. सासू सासऱ्यांना द्यायचं नाही. डायरेक्ट तुला दिले होते का पोहे? असं झालं होतं का एकच केलेत? काय आमच्याकडे तेवढेच पोहे. चालेल आम्ही शेअर करू त्याच्यामध्ये एकच. हा वा 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 वा, म्हणजे अंडरस्टँडिंग येते फार, तुला काहीच काळजी नाही. छान झालेत मुलगा छान पाच. झालेत ना? त्याने केलीच नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. काय झालाय हा कार्यक्रम? रेणुकाताई, करायची का खेळाला सुरुवात? हो करूया, पण मी म्हंटल तसं आजपासून मी जरा फॉर्मॅट मध्ये ट्विस्ट आणलाय. म्हणजे आपला जो एक आहेर असतो झी मराठी तर्फे जो दिला जातो ई स्कूटर, हो, हा, त्यासाठी वेगळे गुण असणार आहेत. वेगळे गुण असणार आहेत. हा, मी त्यांचं निरीक्षण करणार आहे आणि त्यांना काही खास पॉइंट्स देणार आहे. म्हणजे कोण जिंकतं ते तर त्या खेळावर आधारित असतं, बरोबर. पण जिंकण्याची प्रक्रिया, वा. त्यामध्ये एकमेकांचं कसं सामंजस्य आहे, कशा पद्धतीने एकमेकांना सहकार्य करतात, ते सगळं मी निरीक्षण करून पॉइंट्स देणार आणि ज्या जोडीला सगळ्यात जास्त पॉइंट्स शेवटी मिळतील, म्हणजे खेळाच्या व्यतिरिक्त खेळाचा आहेर वेगळा, त्या पॉइंट्स वर आधारित आहे की कोण ई स्कूटर घेऊन जाईल इथे. ओहो. तर आजचा पहिला खेळ खेळला जाणार आहे जोडीनं आणि तो नवरी मुलीला मिळवून देणार आहे याचा पहिला आहेर झी मराठी कडून अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. तर ते बॉक्सेस म्हणजे काय आहेत ना, त्याच्यावर यांचे फोटोज आहेत जे 9 भागात डिवाइड केलेले आहेत. अच्छा. तर काय करायचंय, तुम्हाला ते बॉक्स फक्त डोक्याने उचलायचे आणि ते एकट्याच्या डोक्याने नाही, तर दोघांनी डोके लावायचे, दोघांच्या डोक्याने उचलायचे आणि रंगत रंगत पुढे आणायचे अरे. आणि स्वतःचा फोटो पूर्ण करायचा आहे. बापरे पुष्कराज,
साधा गेम आहे साधाच आहे रे, खूप फक्त साधा. रोकी वापरायची आहे. हे पण ह्या खेळाच्या व्यतिरिक्त माझे पॉइंट्स पण असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे दोन्ही जोडप्यांनी. हो आणि फेअर प्ले मध्ये जास्त पॉइंट ज्याला मिळतील त्याला ती इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे झी मराठी तर्फे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. तर सुरू करूया. डोकं आणि खोकं यांचा संगम म्हणजेच हा खेळ. 1 नर्वस होऊ नका. शुभेच्छा. थँक्यू. 2 3 सुरू. तुम्ही यायचंय ओके. खोकं घेतली. टेकू द्यायचं नाही खाली. अजून टेकवायचं नाहीये डोक्या. हात नाही लावायचा आहे, हात नाही लावायचा आहे, टेकवायचं नाहीये. फेअर प्ले मध्ये पॉइंट जातील बरं का. मला काय असं आरामात सरकवायचं नाही. आतमध्ये ठेवला. आलेला आहे आता तो मांडा बॉक्स. ठीक आहे. यांचे दोघांचे चेहरे आलेले आहेत बरोबर. वर उचलत नाहीये, त्यांचे फेअर प्ले पॉइंट्स कमी असणार आहेत, लक्षात ठेवा. करेक्ट. आता व्यवस्थित जमलेलं आहे. करेक्ट. अरे हात नाही लावायचा, हात नाही हात लावायचा. लावायचं नाहीये. हा बरोबर चाललेलं आहे. येस कमॉन इकडे डोंगर. बरोबर. ओके. ओ इकडे एकच बॉक्स राहिलेला आहे. पटापटा करा. येस. ओके. बॉक्स आणून ठेवलेले आहेत. बॉक्स आणून अजून अरेंज करायचे आहेत. येस. बरोबर अरेंज करायचे. लवकर. येस. जोडायला लागलेलं आहे. आणि झालेलं आहे का इकडे. झालेलं. स्टॉप. क्या बात है. या रेणुकाताई, मी तुला विनंती करतो प्लीज तू इकडे ये. तर ताई प्लीज खेळाचा निकाल जाहीर कर आणि आम्हाला स्पेशल पॉइंट सुद्धा सांग. महत्वाचं म्हणजे दोन्ही ज्या मुली आहेत धनश्री आणि प्रतीक्षा, दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण दोन्ही मुलींनी अत्यंत कठीण परिस्थितीत हा खेळ पूर्ण केला. म्हणून दोन्ही जोडप्यांना मी 4 गुण देते, कारण खूप सामंजस्य दाखवलं आणि फेअर प्ले खूप छान केला. 4 आणि 4 5 पैकी 4 आणि 4 हो. क्या बात है. तर जिंकलेली जोडी आहे प्रतीक्षा आणि रोहित. त्यांना मिळतोय झी मराठी कडून एक अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. आज तुमच्या देवर्जींचा एक मित्र इथे बँड घेऊन येतोय. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. वाजत गाजत येऊ दे रे बँडला. कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा. कबूतर हॅलो कबू, हाऊ आर यू. बँड कुठे. बँड म्हणजे तुला काय वाटलं बँड. नाही तसा बँड नाही नाही का? हा बँड म्हणजे काय ना, म्हणजे फ्रेंडशिप बँड. आणि विशेष कबुतरांनी बनवलेले फ्रेंडशिप बँड येथे. हो, त्याच्यावर काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. हे कशासाठी माहितीये का, जोड्यांनी इथे येऊन तो गेम खेळायचा आहे. अच्छा. म्हणजे मी आता इकडे बोलवणार आहे प्रतीक्षा आणि रोहित, धनश्री आणि ओंकार यांना. तर आता मी हे बँड एक काढणार आहे, त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे. तर तो बँड कुणाला दिला पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय. आणि ठरवणार कोण रेणुकाताई. टीम कॅप्टन. ओके. अर्थात तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल की तो बँड का दिलाय तुम्ही त्याला, किंवा का घेतलाय स्वतःकडे. ओके. तर हा बँड आहे टोमणे बहादर. कोण जास्त टोमणे मारत, टोचून बोलत. हे घ्या द्या. कुणाला द्यायचंय का स्वतःला बांधून घ्यायचंय. ओहो, क्या बात आहे. प्रतीक्षा स्वतःलाच. अजिबात प्रतीक्षा न करता
ऍक्च्युली याच्या मागे कारण हे आहे, म्हणजे मला तर वाटत नाही की मी टोमणे मारते, पण माझ्या भावाला फार वाटतं की मी रोहितला टोमणे मारते. तर कालच आमचं बोलणं झालेलं, काहीतरी मी बोलत होते त्याला आणि तो सडनली बोलला, कसा काय तो तुला सहन करतो, एक नंबरची टोमणेबाज असतो. आणि नेमकं पहिलं टोमणीबद्दल पण माझ्या रोहितला पण तसंच वाटतं का काय रे रोहित? नाही छान आहे. तिचे टोमणे फुलासारखे वाटतात रे त्याला. असंच असतं प्रेमात. टोमणे बहादर ठरलेली आहे प्रतीक्षा. तिला मिळतोय हा पहिला बँड. ओके, दुसरा प्रश्न इकडे येतोय मी. लेट लतीफ कोण आहे? बरं, किती गोड असतं. ओके, लगेच बांधा आणि सांगा का लेट लतीफ. जितक्या वेळी आता आम्ही सध्या भेटतोय तेवढ्या वेळी त्याचा मेसेज असतो की मी निघतोय, आणि निघाल्यावरती म्हणतो मी 5 मिनिटात आलो. म्हणजे 5 मिनिटं इक्वल टू 50 मिनिट्स असतात. एक सवय झाली तुला. सवय झाली मला. मग मी त्याला म्हणते की ज्यावेळेस आमच्या दोघांच्या घराचं डिस्टन्स फक्त अराउंड 10-15 मिनिट्स आहे, तर मी त्याला म्हणते ज्यावेळेस तू घराच्या बाहेर पडशील ना तेव्हा मला सांग, मग मी आवरते. नेक्स्ट काय आहे कबूतर, या बँडचा अर्थ काय आहे? काय म्हणणे तुझं? रोमिंग फ्री म्हणजे कुठेही रोमिंग करत असते. स्वैराचार कोणाचा आहे? हा, अरे यार, प्रतीक्षामध्ये सगळे गुण आहेत. आता माझ्याकडे शब्द पण नाही आहेत आता एक्सप्लेन एक्सप्लेन करायला. करायला. काय ट्रेकर आहे. ओ, तर मग ट्रेक ग्रुप, तिचं ट्रेक ग्रुप पण आहे. मग तिथे ट्रेकर म्हणून प्रत्येक गड किल्ले, तर रोमिंग फ्री. अरे वा वा वा. सासूबाई काय म्हणजे मला वाटतं तुमची भेट आता होते, नंतर लगेच होईल की नाही माहिती नाही, बघून घ्यायला. कंजूस कोण आहे? एक बँड तरी त्यांना देते. इकडे बघा सगळे बँड आमचे हात जोड प्रतीक्षाकडे झाले आता. सगळे बँड. तिने काही कसारा सोडलेला नाही. जेव्हा आम्ही असं फिरायला वगैरे जातो किंवा कॅफे वगैरे असं फिरायला जातो, त्यावेळेस जे जास्त मोठे बिलं असतात ती मला भरायला लागतात. बापरे. जे छोटे बिलं असतात ती पण तिथं होतच. अरे प्रेम देण्यात कंजूसपणा नाही करत ना. हे ना, मी जरा सोडून येतो, ते जातील, तुम्ही बसा ना. अरे हाच बँड. तर मला सांगा जरा, तुमचा मैत्री ते प्रेम हा प्रवास कसा झाला? असे बरेचसे किस्से आहेत की म्हणजे मी रोहितला प्रत्येक वेळेस प्रेफर करते, कारण माझ्या लाईफमधला बेस्ट टाइम डिग्रीचा होता जेव्हा मी डिग्री केली रोहित सोबत. मला असं वाटतं की म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर याचाच होता की म्हणजे कुठच्याही गोष्टीमध्ये, शिक्षणाचं असो किंवा हॉबीज कॅरी करण्याबद्दल असो, कुठचंही, तेव्हा तो एक सपोर्ट भेटतो, आपले पण भेटतो, जे बाकी कोणासोबत नाही भेटत. आणि तो इतका जेल आहे की तो 2 मिनिटात कोणालाही त्याच्यासोबत एकदम कम्फर्टेबल फील करवू शकतो. आम्ही कॉलेजला असताना पण रोहित डायलॉग्स खूप आवडीने बोलतो, म्हणजे फिल्मचे डायलॉग्स वगैरे. तर आमच्या कॉलेजच्या फ्रेंड्सला नेहमी असं वाटायचं की आमच्यात काही आहे, बट असं कधीच नव्हतं. एक डायलॉग मला 20 वेळा पण ऐकवतो आणि त्याच्यामुळे माझे ते पाठही होतात डायलॉग्स. 20 वेळा तू ऐकवलेस, आता 21व्यांदा ऐकव जरा. माझे सगळ्यात आवडते ऍक्टर म्हणजे नाना पाटेकर. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच नाही असं टाईप. बरोबर. तर त्यांचा एक मूवी आहे थोडासा रुमानी हो जाए, खूप जुना मूवी आहे. त्यातला हा डायलॉग होता कि सबसे पहले इस हसीन नाजनीन की खिदमत में अपने अकीदत का नाचीज तोहफा पेश करने की इजाजत चाहूंगा. वा वा वा. जिसके चेहरे पर इस सर जमीन के चमन का हर फूल और इस आसमान के कहकशां का हर सितारा बेपनाह रश कर रहा है, जिसकी रंगत देखकर चांदनी जल जल कर काली हो जाए और जिसकी मुस्कुराहट को तौहीन समझकर सुबह शाम के आंचल में अपनी शर्मिंदगी छुपाने पर मजबूर हो जाए. अब आप पूछोगे कौन है आप, क्या नाम है आपका? दृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापति नीलकंठ धूमकेतु बारिश का नाम है, प्यार करना हमारा काम है.
सासरे बुवा उभे राहिले स्टँडिंग ओवेशन मिळालं. सासरे बुवा. पण तसे डायलॉग म्हणत म्हणत तुमची लव्ह स्टोरी स्टेशन टू स्टेशन गेली. मी भांडूप ते कसारा असा प्रवास झालाय तुमचा. वा 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 वा. प्लीज प्लीज बसा. आणि आता वेळ आली आहे आजच्या दुसऱ्या खेळाकडे वळण्याची. हा खेळ मिळवून देणार आहे दुसरा आहेर झी मराठी कडून अत्याधुनिक टॉवर फॅन, मिक्सर ग्राइंडर, ब्लेंडर, गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, OTG, RO वॉटर प्युरिफायर आणि आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणे. लक्षात ठेवा या खेळातही तुम्हाला फेअर खेळ दाखवून जिंकायचे आहेत फेअर पॉइंट्स. हेच पॉइंट्स ठरवणार आहेत आज इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार ते. रेणुकाताई हा बघ इंटरनॅशनल तवा. इथे सासूसून दोघींच्या हातात असणार आहेत इंटरनॅशनल तवे. यावर थेट चपाती सारखंच असणार इंटरनॅशनल गुलगुल असणार आहे. त्यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत ते गुलगुल पोचवायचंय पण ते पडू द्यायचं नाहीये. जी जोडी जास्तीत जास्त इंटरनॅशनल गुलगुले पोचवेल ती ठरेल विजेती आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल दुसरा आहेर. बरं घेऊन जाताना दोन्हीकडे तवे असणार आहेत. ते गुलगुल असं पडू द्यायचं नाहीये. इकडून इकडे इकडून इकडे असं ते सतत ट्रान्सफर करत राहायचंय आणि मग घेऊन जायचंय. एका ठिकाणी राहिलं तर जळेल ना ते. आणि एक स्टेप घेताना ते ट्रान्सफर झालं पाहिजे मग दुसरी स्टेप घ्यायची आहे. अर्धा रस्ता सासूबाई करतील, अर्धा रस्ता सुनबाई करतील. वा 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 वा. खेळाचे रूल समजलेले आहेत. सुरू करूया मग. 3, 2, 1 सुरू. घेतलं. उडवायचंय उडवायचंय लांबून उडवायचंय. हा शाबास क्या बात आहे. इकडे इकडे थांबायचंय. शाबास शाबास. वा वा वा. अरे तिकडे उडवा. आता ठेवा तिथे तिथे तिकडे तिकडे. वा शाबास शाबास शाबास. बरोबर बरोबर व्यवस्थित चाललंय व्यवस्थित चाललेलं. पडलं. पुढचा पुढचा कुठे जाता मी पडलाय. हे घ्या जा पुढे पुढे जा. शाबास. थांबाय उडवायचं 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 उडवा उडवा. उडवायचं. व्यवस्थित. ओके थांबाय. ओके शाबास. उडवा आरामात आरामात. उडवून टाकायचंय. हा उडवून टाकायचंय. वा 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 वा. नीट पकडा. जबरदस्त मस्त. ओ गुड प्ले गुड प्ले गुड प्ले गुड प्ले. आई उडवा. ऑलमोस्ट घेऊन झालेलं आहे. खूप उडवणार. बरोबर. हा मी हे घ्या. नाही उडवायचंय उडवायचंय व्यवस्थित उडवा चाललेलं उडवा आहे. उडवा. ओ जस्ट त्याच्यात पडलेले दोघींचाही. येस येस करते. बरोबर बरोबर. आता तर व्यवस्थित चाललेलं आहे. ओके. बरोबर चाललेलं आहे. येस करेक्ट 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 चाललेलं आहे. करेक्ट चाललेलं आहे. शाबास. झालं. काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. आई एकदम हळू. 8 एकदम हळू. 7. ओके. रेणुकाताई प्लीज इकडे ये आणि निकाल सांग. तर आपण आधी मोजूया तिकडे इकडे येऊ. धनश्रीच्या चला. कुटुंबाकडे. 1 2 3 3 4 5 6 7 8. 8 गुलगुले. जबरदस्त. आणि तिकडे बघूया आपण. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. त्यांना 5 पैकी 4 मिळतात गुण
आणि ह्या टीमला 3 मिळतात. ओके ओके. आणि आता तुला प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. तुला आता मिळणार आहे दुसऱ्या खेळाचा आहे, जे आहे कलानिधी ठाणे यांच्यातर्फे महावस्त्र पैठणी. मंडळी, लग्न ठरलं की सगळ्यात पहिली खरेदी केली जाते ती साडीची. नवरी मुलीनं नेसलेली साडी संपूर्ण सोहळ्याचं आकर्षण असते. त्यात ती साडी जर कलानिधी ठाणे यांची असेल तर ती लग्न सोहळ्याची शोभा वाढवते. कारण कलानिधी ठाणे यांच्याकडे आहेत पारंपरिक हातमागावर विणलेल्या दर्जेदार साड्या, तसेच वधूसाठी लागणारे लेहंगा, चोळी, गाऊन्सचं मोठं कलेक्शन यांच्या इथे आहे. हे कलेक्शन आपण आपल्या आवडीनुसार कस्टमाइज सुद्धा करू शकतो. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. तसेच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता www.kalanidhionline.com वर. आणि झी मराठीकडून मिळतोय प्रतीक्षाला अत्याधुनिक टॉवर फॅन, मिक्सर ग्राइंडर, ब्लेंडर, गॅस स्टव, फूड प्रोसेसर, OTG, RO वॉटर प्युरिफायर. रेणुकाताई, जेव्हा आईच्या पदराशी चाळा करत थट्ट करणारी ती स्वतःचा पदर घेऊन निघताना आईला एक घट्ट मिठी मारते. वडिलांच्या डोळ्यातून तिचं बालपण वाहू लागतं, आठवणींचा पूर येतो. मनात असंच काहूर दाटून येतं. तिच्या सुखी संसाराचं चित्र डोळ्यांसमोर असतंच, पण तिची बालपणातील सगळी चित्र डोळ्यातून वाहत असतात. प्रतीक्षाचे बाबा आणि प्रतीक्षाची आई, तुमच्या सोबत चित्र काढणारी ती छोटीशी मुलगी आता नांदायला चालली आहे. खूप वाईट वाटतं तसं जर बघितलं तर. तिला काहीच करून देता आलं नाही माझ्याकडे. मी फक्त शिक्षणावर फोकस केला तिच्या. तिला याची ड्रॉइंगची आवड होती, पेंटिंगची आवड होती, त्याचबरोबर डान्सची होती. पण मला माझ्या पाठोपाठ 2 मुलं शिकवायची म्हटलं मला तर म्हणजे हे शक्यच नव्हतं. हा मुलगा मोठा होता माझा, त्याची पुस्तकच हिने वापरली. ॲक्च्युली तिच्या शिक्षणाला मला जास्त खर्चही लागला नाही. आणि तिने जे सुरुवातीपासून जे शिक्षण घेतलं ते शेवटपर्यंत तिने क्लास म्हणून कुठला लावला नाही. तिला वाटायचं मी हे करावं, पण म्हणायची जाऊ देत नाही ना, नको देऊ मला, मी करेल नंतर मी करेल. मी नाही देऊ शकले तिला पेंटिंग. तिची खूप अपेक्षा होती, पण आता मी एवढी सासू सासऱ्यांना रिक्वेस्ट करीन तिच्या राहिलेल्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करावं. सासूबाई, तिच्या अपेक्षा आम्ही सर्व पूर्ण करू. काय असतील काय. तू काढतेस का अजून चित्र? हो, पण असं रिग्रेट नाहीये लाईफमध्ये की काही करायला नाही भेटलं. म्हणजे एक प्रोफेशनल कोर्स नाही जमला, बट मी पार्टिसिपेट करत राहिले. आणि माझ्या मोठ्या भावाने पण फार सपोर्ट केला. त्याने 12th झाल्यावर जॉब स्टार्ट केलेला. कुठली गोष्ट मी जर नाही बोलली तर तो तिला आणून द्यायचा. माझा फर्स्ट मोबाईल त्याने मला घेतलेला आहे. खरंच काहीच रिग्रेट नाहीये. म्हणजे ते जितकं देऊ शकत होते त्याहून कितीतरी पलीकडे दिलंय त्यांनी, आणि बाकी मी मिळवेलच. भाऊ काहीतरी बोलू इच्छितो. तुझ्यासारखी बहीण नाही आहे दुसरी, आणि ती बहीण कमी पण माझी आई जास्त होती. मी कुठे चिकतोय, मला कुठे त्रास होतोय, मी कुठे डिप्रेशन मध्ये जातोय, या सगळ्यात आधी तिला कळायच्या. आणि माझी ऑफकोर्स रोल मॉडेल. आणि थँक्यू सो मच प्रतीक्षा. ज्या गोष्टी तिला तेव्हा देता आलं नाही त्या काहीतरी तुला द्यायच्यात. प्लीज ते गिफ्ट आणता का इकडे? या तुम्ही तिघं. चित्रकलेचं सेट तुला गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी. थँक्यू. की तू तुझी जबाबदारी पूर्ण करतेच आहेस, त्याशिवाय तुझ्या मनात जे आहे, जे कलागुण तुझ्यात आहेत ते बहरू दे. तुला खूप खूप शुभेच्छा त्यांच्याकडून आणि झी मराठीच्या सगळ्या परिवारातर्फे.
आणि आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून महाहेर सोन्याची वाटीमणी. हा खेळ ठरवणार आहे आजचा महाहेर कोणाला मिळणार आहे. आणि तिन्ही खेळात सगळ्यात जास्त पॉइंट्स मिळवणाऱ्या म्हणजे फेअर प्लेचे पॉइंट्स मिळवणाऱ्या जोडीला मिळणार आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. तर काय करायचं, यांच्या डोक्यावर मुकुट असणार आहे. मुकुट म्हणजे या चोची. त्यांना या चोचीत गवत म्हणजेच हा धागा जो मागे लटकलाय तो उचलायचा आहे. पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत न्यायचा आहे. आणि चिवताई म्हणजे नवरी मुलीच्या हातात द्यायचा आहे. आणि नवरी मुलीनं घरट्यासाठी ते गवत गोळा करायचंय एकानंतर एक. हा, तर एकानंतर एक. एकानी आणायचंय, धागा उचलायचा आहे चोचीच्या मदतीनं. मग दुसऱ्याला तो पास करायचा आहे. दुसरा तो जाऊन चिवताईकडे देईल. बर. आणि मग तो धागा कलेक्ट होईल. अर्थातच धागा जर खाली पडला तर परत जायचं, परत सुरुवात करायची नव्यानं. ओके, आणि असं करत घरट पूर्ण करायचंय. कळलेलं आहे? तर मग सुरू करूया खेळ. 3, 2, 1 सुरू. गेला पहिला धागा घेण्याचा प्रयत्न. येस, चोचीवर पहिला धागा घेतलेला आहे. पहिला धागा इकडे पास झालेला आहे. बरोबर. आता तो न पाडता तिकडे द्यायचा आहे. न पाडता तिकडे न्यायचा आहे. परफेक्ट. अरे वा, इकडून पण आणलेला आहे. क्या बात आहे, जबरदस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे नाही 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 नाही, पडला पडला. इकडे व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. व्यवस्थित व्यवस्थित. हा, चिवचिव करत बोला बरं का तुम्ही एकमेकांची, पक्ष्यांच्या भाषेत. बरोबर चाललेलं आहे. येस येस. ओके, इकडे इकडे काय चाललेलं आहे? अच्छा अच्छा अच्छा, त्याच्यावर पुढचं घ्यायचंय, पुढचं घ्यायचंय. हा, यांनी इकडून तोच वरून दुसरंच काहीतरी घेतलेलं आहे. बरोबर सुकळीचा तुकडा आलेला आहे यांच्याकडे. ओके, तो तिकडे. हा, बरोबर. अरे पडलं पडलं पडलं. आता आला होता येस येस येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, इकडे झालेलं. इकडे पुढचं पास झालंय सुद्धा. आणि तिकडे प्रतीक्षा व्हेरी नाईस. प्रतीक्षा करतीये. व्हेरी नाईस भाई, व्हेरी नाईस. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. किती जमवलंय आपल्याला माहिती नाही. रेणुकाताई प्लीज इकडे ये आणि निकाल जाहीर करूया. लगेच मोजूया आपण. लगेच मोजूया. नाही का? हा. येस, उत्सुकता आहे एकदम इकडे. वा 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 वा, किती घरट्यासारखं सुंदर ठेवलं सजवलंय. होतं. क्या मस्त. मस्तच. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. वा, 18 पीसेस. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. इकडे बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर महाहेराच्या खेळात उपविजेत्या ठरलेल्या नवरी मुलीला म्हणजे धनश्रीला मिळत आहे झी मराठीकडून खास आहे. आज महाहेर जिंकलेल्या जबरदस्त जोडीला त्यांच्या नवीन आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी सोनाटा वॉचेस कडून खूप खूप शुभेच्छा. आणि सोनाटा कडून खास आहे. आणि आता एनव्हीडिओ तर्फे मिळत आहे खास आहेर.
एनव्ही डिओड्रंट हे नॉन गॅस डिओड्रंट आहे. फ्रेंच टच आणि फील असलेलं आंतरराष्ट्रीय परफ्यूम एनव्ही डिओड्रंट. तर तुम्हीही घ्या एनव्ही डिओड्रंट, पॉवर ऑफ फ्रेंच परफ्यूम. आणि आज फेर खेळ दाखवत जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवणाऱ्या जोडीला मिळत आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. रेणुकाताई, पण कोण आहे ही फेर जोडी सांग. बघ पुष्कराज, आतापर्यंत प्रतीक्षाच्या टीमला मिळालेत 8 गुण. ठीक आहे. आणि धनश्रीच्या टीमला मिळालेले आहेत 7 गुण. Yes. तर आता शेवटचा हा डाव ठरवेल की कोणी कसं खेळलं आणि फेअर प्ले कोणाचा जास्त झाला. Yes. हं? तर आता मी घोषित करते की फेअर प्ले विनर कोण आहे आणि का. तर आधी मी का हे कारण सांगते. येस. की ह्या खेळात अर्ध्या वेळेपर्यंत लक्षात आलं होतं की साधारण कोण जिंकतंय शेवटचा खेळ. येस. आणि तरीही फेअर प्ले विजेतीने अत्यंत संयम ठेवून, अजिबात घाई न करता, तिच्या टीमला प्रोत्साहित करून, घर सजवताना सुंदर हसू ठेवून मन जिंकलं. त्यामुळे तिला मिळतात 4 गुण आणि दुसरीला मिळतात 2 गुण. आणि त्यामुळे फेअर प्ले विनर आजची ठरलेली आहे धनश्री. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी बँड बाजा वरात वाटीमणी हे स्पेशल लाईट वेट पेंडंट कलेक्शन लॉन्च केलंय. आपल्या आजच्या महाहेर जिंकणाऱ्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळत आहे सोन्याची वाटीमणी. आठवणींचा चारा घेऊन आणि 2 नवीन नवरी आणि नवरा घेऊन भेटूया पुढच्या भागात. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. आता बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आम्ही जरा डान्स करतो, गाणी लावा. बँड बाजा वरात, बँड बाजा वरात, झी मराठीचा